अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत महादेवाचे म्हणजे शिवाचे 21 उपाय आणि तोडगे बघणार आहोत. त्यातील पहिला आहे, दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते. 3. दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते. 4. रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्ती होते. 5. शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो. शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते. रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो. दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते. शंकराजवळ साखर वा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो. शिवमंदिरातील परिसर साफ व स्वच्छ केल्याने उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो. दही, दूध, तूप, मध, गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्ती होते. वेगाने रोग नाश होतो. चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्ती होते. कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास 365 कपिला गायी ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य मिळते. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. गंध पुष्पासह एक श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते. शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो. उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो. साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात. दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविध तापनाश पावतात. शिवाला 20 कमळे वाहिल्यास 1000 बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते. शिवमंदिरात षोडशोपचार पूजा केल्यास 100 अपराध क्षम्य होतात. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. गहू अर्पण केल्याने अपत्य वृद्धी होते. ताप म्हणजे ज्वर आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकरच फरक पडतो. सुख आणि अपत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे. तल्लख बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे. शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते. महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. मधाडे महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो. तसेच मधाडे महादेवाचा अभिषेक केल्यास नात्यातले दुरावा दूर होतो आणि जे काही व्यक्ती नाराज झाली असेल त्यामध्ये सुधारणा होऊन ते पुन्हा गोडवा निर्माण होतो. जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते. लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो. चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते. जाईजुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. कन्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात. प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते. धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात, जो कुळाचा उद्धार करतो. दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते. या उपायांनी प्रसन्न होतात महादेव. श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानांवर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. श्रावणात दररोज नंदीला हिरवा चारा टाका. श्रावणात गरिबांना अन्नदान करा.
या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल. श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत. त्यानंतर मंदिरात बसूनच ओम नमः शिवाय मंत्राचा यथाशक्ती जप करावा. या उपायाने मानसिक शांती लाभेल. श्रावणात एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालावा. खाऊ घातल्याने हा धनप्राप्तीचा सोपा उपाय आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्राचा 108 वेळेस जप करावा. ऐं ह्रीं श्रीं ओम नमः शिवाय श्रीं ह्रीं ऐं. प्रत्येक मंत्रोच्चारासोबतच पारद शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे. बिल्वपत्राच्या 3 पानावर क्रमशः ऐं श्रीं ह्रीं लिहावे. शेवटचे 108 बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे. दररोज या पानाची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते असे मानले जाते. अपत्य प्राप्तीसाठी श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठावे. लवकर उठून महादेवाची पूजा करावी. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे 11 शिवलिंग तयार करावे. त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिव महिम्न स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावेत. अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा. हा उपाय नियमितपणे 21 दिवस करावा. या उपायाने अपत्य प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात. रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय. श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम जूम 6 मंत्राचा जप करावा. त्यानंतर महादेवाकडे रोग निवारणासाठी प्रार्थना करावी. या उपायाने आजार बरा होण्यास मदत होईल. प्रत्येक सोमवार शिवलिंगावर गवळ्याच्या दुधाने अभिषेक करा. आरोग्य व मनशांती, मानसिक शांती लाभते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल नोटिफिकेशन ऑन करून नक्कीच ऑन करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.